नमस्कार. मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड. जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन. त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे माझा. शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे. तरी पण अ, सर्व बाबींनी मी सर्व काही तिला सोडून दिलेलं आहे. मी घर सोडून राहतो हे मान्य आहे. सर्व घर जे काही आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत आणि ती काही अबलाणारी नाही आहे. ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे. जुनी पेन्शन पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करून करू शकते. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो. त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातलेत. माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली आणि आपल्या माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते. ज्या आज उपोषण करत आहेत याचा अर्थ तिला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे. तर या प्रसंगी एवढंच बोलू शकतो की ती अबला नारी नाही आहे. ती फक्त एक हुशार, चातुर नारी आहे आणि तिला फक्त पैसा पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. ब्लॅकमेलिंग करतो सर. यस, ब्लॅकमेलिंगच समजा हे. वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालणे, माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना, यांना त्यांना सगळ्यांना माझ्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविणे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजूनही मला त्रास आहे की दुसरं लग्न केलं वगैरे असं म्हणतात. लोकांना गैरसमजात ठेवतात. पण असं काहीही नाही. मला या प्रसंगी एवढं बोलायचं. तुमच्या कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी लेकरांसह उपोषण करत आहेत. नाही. आता हे बघा, हे उपोषण करणं हा प्रत्येकाचा ते काय म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला मी थांबवू शकत नाही. पण त्या उपोषणाला किती आपण ह्याच्याने घ्यायचं गांभीर्यानं, हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनं आपण ठरवायला पाहिजे. मुलाची काळजी घेत नाही असं. नाही, मुलाची काळजी कसं घेणार आहे? मला जर घरातच हे करण्याचा अधिकार नाही आहे, घरात आल्यानंतर मला त्रास होत आहे, तर उद्या जर समजा ठीक आहे मी घरात गेलो, अजून उद्या माझ्यावर कारवाई करणार नाही त्याची काय गॅरंटी? तुम्ही द्याल गॅरंटी मला? उद्या जातो घरामध्ये, द्याल तुम्ही गॅरंटी? हो आहे, बिलकुल. पैसे भरण्याची ताकद असूनही ते भरत नाहीत पैसे, त्याला मी काय करणार आहे? नाही, मागण्या सोडून द्या तुम्ही. वेगवेगळे ॲसेट किती आहेत तुम्हाला दाखवायचे? ॲसेट किती आहेत सांगायचे? ॲसेट किती आहेत ते? 4 ते 5 प्लॉट आहेत, शेती आहे, सर्व आहे. मग विकून टाका एखादा प्लॉट, भरून टाका पैसे. माझ्याकडे तर काहीच नाही, कुठलंच ॲसेट माझ्या नावावर नाही आहे. मी इथे नसताना, गडचिरोलीत ड्युटी करत असताना माझं वडिलोपार्जित जे घर आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी ग्रामसेवकाला सांगून, काहीतरी वेडवाकडं सांगून त्याच्यावर सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे, नाव टाकून घेतलेलं आहे. ते पण घर माझंच आहे म्हणते. माझ्या आईवडिलांना तिथून हाकलून देते, एवढ्या धमक्या. तर त्यामुळे हे असहनीय झाल्यामुळे मी माझा मार्ग शांततेच्या मार्गाने वेगळा केलेला आहे आणि मी कायदेशीर लढाई लढत आहे. मुलं सध्या भावनिक साथ घालत आहेत. पत्रकारांना जी बाईट देण्यात येते त्याच्यामध्ये ते भावनिक पद्धतीने सांगतात. मला मुलांचं सर्व काही मी मुलांच्या पालन पोषण करण्याची सगळी जबाबदारी माझी आहे. पण मला हे परमनंट सोल्युशन पाहिजे. मी बाहेर कुठलंही सोल्युशन काढणार नाही. कुठली मंडळी म्हणतील, कुठले नेते मंडळी म्हणतील, कुठले पाहुणे रावळे म्हणतील म्हणून कुठलाही मार्ग निघत नाही आहे याच्यामध्ये. म्हणून मला जे काही करायचं ते मी कोर्टामध्येच मिटवेन. जर तिची ऐपत नसेल, तिने कोर्टात सांगून द्यावं. मी माझी मुलं घ्यायला, पालनपोषण करायला समर्थ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.